वेलकम टू चिंगाट फ्लेवर्स. आजूबाईच्या पटव्यातील महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर 1, रक्तातील साखर नियंत्रणात करण्यासाठी. सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे जर तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही सब्जाच्या बियांचे सेवन करू शकता. टिप नंबर 2, डार्क सर्कल पासून सुटका मिळवण्यासाठी. तुमच्यापैकी बहुतेकांनी तुमच्या आजींना काळ्या वर्तुळापासून मुक्त होण्यासाठी तुमच्या डोळ्याखाली बदामाचे तेल लावण्याचा सल्ला देताना पाहिले असेल. लहानपणी तुम्ही विचार केला असेल की तेलाचे काही थेंब हे काळे डाग कसे काय दूर करू शकतात. तर जेव्हा तुम्ही तारुण्यात पाऊल टाकले तेव्हा तुम्हाला या तेलाच्या थेंबांची जादू जाणवली असेल आणि तो उपाय तुम्ही स्वतःहून वापरला असेल. फक्त 2 ते 3 थेंब बदामाच्या तेलाचे डोळ्याखाली लावा आणि रात्रभर राहू द्या. तुम्ही फक्त 3 ते 4 दिवसात त्या खोल गडद वर्तुळांना निरोप देऊ शकता. टिप नंबर 3, मुरुमांपासून सुटका. सध्या बाजारात मुरुमांवर उपाय म्हणून अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. पण काही वर्षांपूर्वी म्हणजेच तुमच्या आजी तरुण असण्याच्या काळामध्ये असे कोणतेही प्रोडक्ट्स उपलब्ध नव्हते. तेव्हा लोक हा घरगुती उपाय करायचे. यासाठी 2 चमचे दही घ्या, त्यात अर्धा चमचा मध घाला आणि हे मिश्रण मास्क म्हणून चेहऱ्यावर लावा. आता ते धुवा आणि 2दा पुन्हा करा. टिप नंबर 4, सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय. लहान मुले बदलत्या वातावरणात जास्त आजारी पडतात. अशा परिस्थितीत लहान मुलांना वारंवार बाजारातील औषधे देण्याऐवजी हा रामबाण उपाय करून पहा. यासाठी 1 ग्लास गरम पाण्यामध्ये जिरे, ठेचलेला गूळ आणि चिमूटभर काळी मिरी मिसळा. हे दिवसातून 2 ते 3 वेळा प्यायल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो. टिप नंबर 5, सुंदर आणि रेशमी केसांसाठी घरगुती उपाय. जुन्या काळी आज सारखे वेगवेगळे प्रोडक्ट्स उपलब्ध नव्हते. त्यासाठी जुने लोक घरगुती उपाय करूनच केसांची काळजी घ्यायचे. तुम्हीही असे करू शकता. यासाठी खोबरेल तेल किंवा राईचे तेल घेऊन त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे तेल केसांना लावा. 30 ते 40 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर केस माइल्ड शॅम्पू वापरून कोमट पाण्याने धुवा. टिप नंबर 6, भिजवलेल्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. टिप नंबर 7, जास्वंद आवळा पावडर मध्ये मिसळून केसांना लावल्याने केस बराच काळ काळे राहतात. टिप नंबर 8, ब्लूबेरीच्या सेवनामुळे हृदयरोग, टाइप 2 मधुमेह, वजन व्यवस्थापन आणि न्यूरो प्रोटेक्शनचा धोका कमी होतो. नंबर 9, वेलची चघळण्याचे फायदे. वेलची शरीरासाठी फायदेशीर आणि पचनासाठी उत्तम असते. वेलचीमुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. वेलची खाण्यामुळे तुम्हाला लघवी योग्य प्रमाणात होते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. वेलचीमुळे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. यासाठी वेलची तोंडात ठेवून चगळा अथवा दुधात वेलची पावडर मिसळून ते प्या, ज्यामुळे उन्हाळ्याचा त्रास देखील कमी होईल. टिप नंबर 10, नारळाच्या तेलात मध्यम साखळीतील फॅटी ऍसिड्स असतात जे थायरॉइडच्या उपचारामध्ये मदत करतात. हे तेल गरम न करता सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते आणि शरीरातील चयापचय वाढवते. त्यानंतर शरीराचे तापमान देखील राखले जाते. नंबर 11, नारळाचे तेल हे निरोगी संतृप्त फॅटी ऍसिडने समृद्ध असते. म्हणूनच ते सेवन करताना थायरॉइडचा व्यायाम करा. यामुळे ते घरी थायरॉइड उपचारासाठी चांगले काम करू शकते. टिप नंबर 12, गुडघेदुखीवर घरी उपचार करण्यासाठी विशेषतः सूज आणि तीव्र वेदना होत असताना आईस पॅक लावणे हा एक क्लासिक आणि प्रभावी मार्ग आहे. काही बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळा किंवा बाजारात उपलब्ध असलेला आईस पॅक वापरा आणि तो 15 ते 20 मिनिटे गुडघ्यावर लावा. गुडघेदुखीचा हा घरगुती उपाय वेदना कमी करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. टिप नंबर 13, हळद आणि आले हे त्यांच्या दाह विरोधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे ते गुडघेदुखीचे उत्कृष्ट उपचार आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे जळजळ कमी करते असे दिसून आले आहे. हळद आणि आल्यापासून बनवलेला हा चहा दररोज प्या किंवा आराम मिळवण्यासाठी हळद आणि आल्यापासून बनवलेली ही पेस्ट थेट प्रभावी भागावर लावा. टिप नंबर 14,
ऑलिव्ह ऑइल, गुलाब तेल, लिंबू तेल इत्यादी आवश्यक तेलांमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यासाठी दाह विरोधी गुणधर्म असतात. वेदना कमी करण्यासाठी या तेलांनी प्रभावित भागावर हलक्या हाताने मालिश करा. नंबर 15. जिऱ्याच्या पाण्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. यासाठी तुम्ही 1 चमचा जिरे रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी या जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे. वजन कमी करण्यासह पोटाच्या आरोग्यासाठीही याचा फायदा मिळतो. टिप नंबर 16. कोमट पाण्यामध्ये खडे मीठ टाकून त्यात पाय 15 ते 20 मिनिटे ठेवल्यास टाचदुखीवर आराम मिळतो. टिप नंबर 17. ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर वांगाचे डाग कमी करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो. ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर त्वचेवर ब्लीच सारखे काम करतो. यासाठी कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावरील डागांवर ऍपल सायडर व्हिनेगर लावा आणि ते सुकल्यानंतर स्वच्छ करा. टिप नंबर 18. कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल केसांसाठी वरदान आहे. जेव्हा तुमच्या केसांवरचे टक्कल वाढू लागले असेल तर एरंडेल तेल योग्य प्रमाणात घेऊन त्यात समप्रमाणात नारळ आणि आवळा तेल मिक्स करून हे तेल केसांना आणि डोक्याला लावावे. दररोज रात्री झोपण्याआधी डोक्यावर हे तेल लावून सकाळी उठून शांपू करावा. जर रोज हा उपाय करणे शक्य नसेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करावा. तुम्हाला महिन्याभरातच या उपायाने फरक दिसून येऊ शकतो. टिप नंबर 19. त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा उपयोगी ठरू शकतो. बटाट्यात कॅटेकोलेस नावाचे एन्झाइम्स असते ज्यामुळे त्वचेचा टोन ब्राईट होण्यास मदत होते. टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही 3 कच्चे बटाटे घेऊन याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट टॅन असलेल्या त्वचेवर लावा. यामुळे काही दिवसातच त्वचा पुन्हा ब्राईट होते. टिप नंबर 20. तुळशी म्हणजेच पवित्र तुळस चहा. तुळशीचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याच्या पचन फायद्यांसाठी केला जातो. ते पचन सुधारण्यास मदत करते. गॅस आणि पोटफुगी कमी करून बद्धकोष्ठता कमी करू शकते. टिप नंबर 21. इन्स्टंट कफ सिरप. बदलत्या मोसमात लहान मुलांसह मोठेही आजारी पडतात. या सर्दी खोकल्यावर गुणकारी असा घरगुती उपाय आहे. यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 3 ते 4 थेंब लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा. हे मिश्रण तुमचा सर्दी आणि खोकला झटक्यात दूर करेल. टिप नंबर 22. जेव्हा ऍसिडिटीच्या लक्षणांपासून लवकर आराम मिळतो तेव्हा 1 साधा ग्लास थंड दूध आश्चर्यकारक काम करू शकते. त्याच्या प्रभावीतेमागील कारण पोटातील ऍसिड निष्क्रिय करण्याची क्षमता असते. दुधात कॅल्शियम कार्बोनेट असते जे एक नैसर्गिक अँटॅसिड असते जे पोटातील अतिरिक्त ऍसिडचे उत्पादन कमी करण्यास मदत करते. टिप नंबर 23. काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.